शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये। कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनानंतर अंत्यविधीसाठी नाशिकला गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारत 3 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व पूजेचं साहित्य चोरून नेल्याची घटना आगरकर मळा मोरचंदनगर परिसरात उघडकीस आली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत कुलकर्णी टिक्कल यांनी फिर्याद दिली आहे। आमदार अमोल खताळ यांनी पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन प्रकल्पासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या समवेत झालेल्या या बैठकीत प्रकल्पामुळे नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणाऱ्या चालनेबाबत तसेच नागरिकांच्या अपेक्षांबाबत चर्चा झाली। आम्ही संघटनेच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या उपस्थितीत आयोजक संवाद बैठक पार पडली। या बैठकीत MIDC परिसरातील कचरा व्यवस्थापन, वीज पुरवठा, ESIC रुग्णालय उभारणी, पाणी पुरवठा, औद्योगिक सुविधा तसेच विविध प्रलंबित शासकीय प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। उद्योजकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या। केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची जिल्ह्यातील अंमलबजावणी, त्यावरील खर्च आणि निधींचा वापर याचा आढावा घेण्यासाठी विधिमंडळाची अंदाज समिती गुरुवारी अहिल्यानगरमध्ये दाखल झाली। अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत अनेक विभाग आणि महापालिका प्रशासनाच्या कामकाजाचा प्राथमिक आढावा घेण्यात आला। या आढाव्यात अनेक त्रुटी व काही कामातील अनियमितता निदर्शनास आल्याचं समितीने नमूद केलंय। विविध योजनांच्या अंमलबजावणीत आवश्यक बदल करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। अहिल्यानगर महापालिकेच्या शहर पाणी पुरवठा योजनेच्या उच्च दाब वीज वाहिनीवर विळद पंपिंग स्टेशन परिसरात पहाटे 4 वाजल्यापासून सकाळी 7:45 वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता। त्यामुळे पाणी उपसा बंद राहिल्याने शहर पाणी वितरणाच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरता आल्या नाही। त्यामुळे अहिल्यानगर शहरात काही भागांना कमी दाबाने पाणी पुरवठा होईल तर काही भागात आजऐवजी उद्या पाणी पुरवठा होईल। शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।